नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नांचं सोर्स अलोकेशन आपण करतोय. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक 13, जोड्या जुळवा. याचा टॉपिक कुठला आहे तर मेडिएवल इंडिया, मध्ययुगीन भारतावरचा हा प्रश्न आहे. आणि त्याच्यातही समकालीन इतिहास लेखन म्हणजे सुलतानशाही असेल आणि त्या सगळ्या कालखंडामधलं कंटेम्पररी जे हिस्टोरियन आहेत किंवा ट्रॅव्हलर आहे इब्न बतूता सारखा, या लोकांनी काय काय लेखन केलं आहे, त्यांच्या पुस्तकांची नावं आणि त्या व्यक्ती यांच्या जोड्या जुळवायला लावलेल्या आहेत. मेडिएवलवरचा असाच एक प्रश्न आपण प्रश्न क्रमांक 5 या अगोदर जोड्या जुळवामध्ये पाहिला. तिथे आपण बर्निये आणि या सगळ्यांची, निकोलो मनीची यांची चर्चा केलेली होती. तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. आणि आता याच्यामधले खूप फेमस अशी दोन नावं आहेत. जियाउद्दीन बर्नीचं नाव आहे आणि इब्न बतूता या प्रवाशाचं नाव आहे. म्हणजे एचं 4 जे काही आहे फतवाई जहांदरी आणि सीचं 2 जे आहे किताब उल रहला, हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. बाकी इसामी जो काही आहे आणि यादगार जो काही आहे ही थोडीशी वेगळी नावे. इसामीचं असणारं फतू उस सलातीन आणि अहमद यादगारचं असणारं तारिके सलातीन अफगाना. तर आता आपला जो मेन टास्क आहे की ठीक आहे बाबा, हे जे काही पर्याय क्रमांक 1 आहे हे उत्तर आहे, हे क्लिअर आहे. पण आता बर्नीनी काय लिहिलं आहे, बतूतानी काय लिहिलं आहे, यादगारनी काय लिहिलं आहे, इसामीनी काय लिहिलं आहे, हे मी कुठे शोधायचं? तर आपले नेहमीचं जे ड्रिल आहे, पहिला आपला सोर्स आहे आवडता तो म्हणजे मेडिएवल इंडियाची ही असणारी NCERT इयत्ता 12वीची. आणि याच्यातनं आपल्याला प्रश्न क्रमांक 5 जो होता बर्नी आणि ते सगळं, त्याचं डायरेक्ट उत्तर याच NCERTतनं मिळालं होतं. याच NCERTत मी त्या दिवशी दाखवलं होतं की सुरुवातच होते जे आहे थीम्स इन इंडियन हिस्ट्री इब्न बतूताच्या रिहलानी, आणि डायरेक्ट इथं तोच पर्याय दिलेला आहे किताब उर रहला किंवा रिहला इब्न बतूताचा. आणि त्या सगळ्याचं अकाउंट त्याच्यामध्ये इब्न बतूता काय म्हणतो, काय काय त्यांनी म्हटलंय हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे शीर्षकच आहे त्याच्या पुस्तकाचं नाव जे आहे रहला हे त्यांनी शीर्षकामध्येच दिलं आहे आणि पुढे सगळी त्याची माहिती दिली. आणि याच्याच पुढच्या पेजवर बर्नियाचं नाव होतं आणि त्या बर्नियाचं याच्यावरचं ट्रॅव्हल्स जे काय आहे इन द मुघल एम्पायर ह्याचं सगळं अकाउंट त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे बॅक टू बॅक पेजेसवरून 2 प्रश्न त्यांनी घेतलेले दिसून येतात. आणि जर आपण बघितलं की इब्न बतूताचं रहला कुठे आहे तर आता इथे बघूया, इब्न बतूता सीला 2 असणारा किताब उर रहला असा एकच पर्याय आहे. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला उत्तराजवळ जाता येतं. इब्न बतूताला त्यांनी दुसरा कुठलाही पर्याय दिलेला नाही. म्हणजेच काय, या एकाच NCERTवर नुसतं वाचून जरी गेलेलो असलं की इब्न बतूता मला माहिती आहे तरीही ते काम भागत होतं. आणखी आता पुढे म्हणजे सोर्स क्लिअर झाला, आपल्याला कळलं की हां मला एक पुस्तकातलं ही फॅक्ट माहीत असती तर हा प्रश्न माझा करेक्ट आला असता. प्लस आणखी आता आपल्या टेस्ट सिरीजविषयी बोलूया. म्हणजे सुभाष अकॅडमीने जे टेस्ट सिरीज घेतल्या, पहिलाच सेक्शनल पेपर मी सेट केलेला होता स्वतः 100 प्रश्नांचा हिस्ट्री सेक्शनल जो आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 76 आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुभाष अकॅडमीचे प्रश्न आहेत, झेरॉक्स सेंटरवरती प्रश्न आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात प्रश्न आहेत. तर त्याच्यातला 76 नंबरचा जो प्रश्न आहे तो इतिहासकार बर्नीवरती विचारलेला आहे की त्यानं कोणाचं वर्णन तर्कवादी म्हणून केलं आहे, काय केलं आहे, कोणाचं आहे, मग तुगलक फिरोजशाह आहे की गियासुद्दीन आहे वगैरे वगैरे. प्लस त्यातलाच 78 नंबरचा प्रश्न जो मी सेट केलेला होता, योग्य जोडी किंवा अयोग्य जोड्या ओळखा, अल बेरुनी, हसन निजामी, मिन्हाज उस सिराज आणि जियाउद्दीन बर्नी. तर जियाउद्दीन बर्नीचं दुसरं पुस्तक मी तिथे दिलं होतं, तारीखी फिरोजशाही, आणि डिस्कशन करताना आपण त्याच्या फतवाई जहांदरीवर बोललेलो होतो. सो आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मी मेडिएवलवरचे जे सगळे हिस्टोरियन आहेत, ट्रॅव्हलर्स आहेत यांच्याविषयीचे प्रश्न वारंवार घेत असतो. बरेच विद्यार्थी महाराष्ट्रात म्हणतात की डेक्कन IAS किंवा सुभाष अकॅडमीची टेस्ट सिरीज म्हणजे विशेषतः शेळके सर जे आहेत ते फारच काहीतरी काढतात. मी फारच काहीतरी काढतच नाही, कधीच काढलं नाही. आम्ही कितीतरी सायकल्स घेतलेले आहेत टेस्ट सिरीजचे आणि मी स्वतः हिस्ट्री पॉलिटीचे प्रश्न अनेकदा डिझाईन केलेले आहेत. जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत तिथूनच फॅक्ट जे आहेत त्या मी घेतो. थोडंसं ऑफबीट जातो कारण हिस्ट्री ऑप्शनलही पूर्वी मी शिकवत असल्यामुळे इतरही काही माहिती द्यावी यासाठी मी काही थोडंसं एक्स्ट्रा माहिती देण्याकरता प्रश्न डिझाईन करत असतो, पण ते टफ असतात असं मी म्हणणार नाही. आता इथं इसामी आणि यादगार यांची पण नावं आहेत. मग आता याचा अर्थ काय की त्या वेळेला आपल्या टेस्ट सिरीज सोडवल्या तरीही ते काम भागत होतं. सो 12वीची NCERT. आता पुढे जर आपल्याला जायचं म्हटलं तर एक महत्त्वाचं पुस्तक जे मेन्सचे लोक वापरतात ते म्हणजे इंडियन आर्ट अँड कल्चर आहे ना, नितीन सिंघानिया यांचं. तर इथं जे काही आहे जियाउद्दीन बर्नीचा उल्लेख आपल्याला मिळतो. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तर आहेच आहे, पण जियाउद्दीन बर्नीची दोन्ही पुस्तकं तारीखी फिरोजशाही आणि
फतवाई जहांदरी हे इथे आपल्याला मिळतं, जे की GS1च्या आर्ट अँड कल्चरसाठी आपण वापरतो. त्यामुळे ही 2 पुस्तकं आणि NCERT इथं बर्नी आणि बतुता क्लिअर होतं. म्हणजे जियाउद्दीन बर्नीवर तर मी इतकं वर्गात, ज्यांना आठवत असेल, ज्यांनी माझे लेक्चर्स केले त्यांना मी फार बोललो. म्हणजे त्याचं जे फतवाई जहांदरी आहे किंवा तारिकी फिरोजशाही आहे, ज्याला तुमच्या जनजेच्या भाषेत गोट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणतो ना, तसं मी त्याचं वर्णन करतो की ही वॉज ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. जियाउद्दीन बर्नी म्हणजे मोहम्मद बिन तुगलकाचं 17 वर्ष पॅटर्नेज एन्जॉय केलेला माणूस आहे आणि त्याने सगळं ते अकाउंट जे आहे ते लिहिलेलं आहे. सो या 2 याच्यावरनं आपण प्रश्नाकडे जाऊ शकतो. फक्त NCERTवरनं सुद्धा आपण तिकडे जाऊ शकतो. नितीन सिंघानिया प्लस आपली टेस्ट सिरीज. आता काही लोकांना हे असतं की सर नाही, पण मग ते बाकीच्या दोघांचं काय आहे, म्हणजे ख्वाजा अबू मलिक इसामी आणि अहमद यादगारचं काय आहे. तर सोर्सच जर काढायचा ठरला ना, तर एक पुस्तक आहे एस चांद प्रकाशनाचं, VD महाजन सरांचं, मेडिएवल इंडिया, मुस्लिम रूल इन इंडिया. अप्पा उळण चौकात गेलात तर मिळेल, माझ्याकडे आहे. तुम्हाला सोर्सच काढायचा आहे ना, तर बघा त्याचं पेज नंबर 6 आहे, त्याचा फोटो आहे आणि इथे एकाखाली एक फतवाई जहांदरी ऑफ जियाउद्दीन बर्नी, फुतू अल सलातीन ऑफ ख्वाजा अबू मलिक इसामी, किताब उर रहला ऑफ इब्न बतूता आणि तारिक ई सलातीन ऑफ अहमद यादगार. डायरेक्ट थेट उचललेला प्रश्न, कॉपी टू कॉपी, क्रमसुद्धा बदलला नाही. बर्नी, इसामी, बतूता, यादगार. बघा, बर्नी, इसामी, बतूता, यादगार. त्यामुळे जर सोर्सच हुडकायचा म्हटला तर तोही मी देऊ शकतो, पण हे मी टाळतो कारण लोक मग ते वाचायला जातात. ह्यांच्या याच्यामध्ये पेज नंबर 6वर एकाखाली एक आहे, तिथूनच हे उचललेलं आहे, डायरेक्ट उचललेलं आहे, कारण तसा क्रमच त्यांनी दिलेला आहे आणि तसंच पुस्तकांची नावं त्यांनी घेतली आहे. VD महाजन सरांचं मेडिएवल इंडिया. याची गरज नाही आहे, हे करू नका, पण सोर्स पाहिजे म्हणून मी तो दिला. पण आपलं काम भागत होतं फक्त आणि फक्त एका NCERTवर. लक्षात येतं आहे? त्यामुळे NCERT आणि स्टेट बोर्डच आपल्याला पुरून उरतात, आपल्याला बाकीच्या ठिकाणी जायची गरज नाही. सोर्सेस अलोकेशनचा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकर भेटूया. धन्यवाद.